सध्याला पंढरपूरमध्ये अतिक्रमण काढायचा धडाका सध्याला युद्ध पातळीवरती सुरू आहे। पंढरपूरमध्ये झालेलं 25 वर्षापासून असलेलं अतिक्रमण ते अतिक्रमण काढून पंढरपूरनं मोकळा श्वास घ्यावा या दृष्टीने प्रशासन असेल, नगरपालिका असेल आणि वेगवेगळ्या भागातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात। आपला देखील अतिक्रमण काढायला पूर्णपणे सपोर्ट असणार आहे। पंढरपूरनं मोकळा श्वास घेतला पाहिजे या दृष्टीने देखील आपण सातत्यानं काम करत असताना, परंतु पंढरपूरच्या ज्या अशा अनेक संस्था आहेत, अशा ज्या अनेक बँका आहेत, त्यांची स्वतःची पार्किंगची व्यवस्था असून मात्र अनेक ग्राहक त्या ठिकाणी रस्त्यावरती त्या ठिकाणी वाहने लावतात। पंढरपूरच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मी आता पंढरपूरमधल्या SBI बँकेच्या समोर आहे। फक्त हा SBI बँकेचा विषय नाही तर पंढरपूरमधल्या असणाऱ्या अनेक बँका, पतसंस्था, स्वतःचे दुकान असणारे, त्यासोबत आपले तहसील कार्यालय, पंचायत समिती अशा वेगवेगळ्या कार्यालय समोर स्वतःची पार्किंगची व्यवस्था असताना मात्र लोक अशा पद्धतीची त्या ठिकाणी वाहनं रस्त्यावरती लावून त्या ठिकाणी येणार जाणारा नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय। हा प्रश्न आहे इथल्या अधिकाऱ्यांना, हा प्रश्न आहे इथल्या नगरपालिकेला, हा प्रश्न आहे इथल्या ट्रॅफिक पोलिसांना। नेमकं तुम्ही करताय काम काय? ट्रॅफिक पोलीस सातत्याने आपल्या पंढरपूरमध्ये असतात, तुम्ही फक्त पैसेच काढण्यासाठी रस्त्यावरती येता का? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। या रस्त्यावरून किंवा पंढरपूरच्या अनेक भागातून पोलीस सातत्याने येरझाऱ्या मारतात, त्यांना ह्या वाहनाचा प्रकार आहे त्या ठिकाणी जिथं पार्किंग नाही, रस्त्यावरती वाहन लावले तो प्रकार त्यांना दिसत नाही का? त्याच्यावरती कारवाई का केली जात नाही? हा प्रश्न सातत्याने या ठिकाणी उपस्थित होतोय। वारी अगदी तोंडावरती येऊन ठेपली आहे। पंढरपूरमध्ये अतिक्रमण त्या ठिकाणी काढलं जातच आहे, परंतु पंढरपूरमध्ये अतिक्रमण काढून जर अशा पद्धतीची वाहनं जर रस्त्यावर लावत असाल तर त्यातून त्या ठिकाणी नाहक त्रास इथल्या वारकऱ्यांना किंवा येणार जाणाऱ्या रस्त्याला लोकांना त्या ठिकाणी सहन करावा लागतोय। तुम्ही बघू शकता पाठीमागे SBI बँकेचं पार्किंगची व्यवस्था मोठी आहे, आतमध्ये पूर्णपणे पार्किंग रिकाम आहे, तरी सुद्धा लोक या ठिकाणी रस्त्यावरतीच वाहनं या ठिकाणी लावत आहेत। तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टेशन रोड बघू शकताय, गोल्डन टीच्या समोर असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असेल, लोकांना जिथं घावेल तिथं लोक त्या ठिकाणी आपली वाहनं पार्किंग करून त्या ठिकाणी आपलं काम करायला त्या ठिकाणी आतमध्ये जात आहेत। आता समजा एखादा जर ग्राहक आला आणि SBI बँकेमध्ये गेला, कमीत कमी अर्धा पाऊण तास, 1 तास त्याचा तब्बल त्या ठिकाणी आतमध्ये जातोय आणि त्याचं वाहन 1 तास त्या पद्धतीनं रस्त्यावरती अशा पद्धतीने लावलेलं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी नाहक त्रास हा सहन करावा लागतोय। याची दक्षता बँकेने तर घेतलीच पाहिजे, इथं पूर्णपणे त्या ठिकाणी निर्बंध घातलेच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस प्रशासनाने, ट्रॅफिक पोलिसांनी या ठिकाणी येऊन या वाहनावरती कडक अशी कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या येणाऱ्या कस्टमरची, पंढरपूरमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याची किंवा पंढरपूरमध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांची ही जबाबदारी आहे की जिथं आपल्याला पार्किंगची व्यवस्था आहे तिथंच खऱ्या अर्थानं पार्किंग लावलं पाहिजे, आपल्या वाहनं पार्क केली पाहिजे। जिथं गावेल, जिथं जागा असेल त्याचं पार्किंग न करता लोकांनी प्रामुख्याने ती खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे, तरच आपला पंढरपूर त्या ठिकाणी मोकळा श्वास घेणार आहे। वारीच्या जबाबदारीवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण काढलं जाते त्याच पद्धतीनं पंढरपुरात फिरणारे फेरीवाले देखील त्या ठिकाणी त्यांच्यावरती देखील निर्बंध घातले पाहिजे। फेरीवाले बाहेर या ठिकाणी व्यवसाय करतात, परंतु पंढरपूरमध्ये जे अतिक्रमण ते काढून त्यांच्या पोटावरती पाय देत जर सरकार या प्रशासन देत असेल तर खरं हा देखील मोठा त्यांच्यावरती गुन्हा हा ठिकाणी होतो। त्यामुळं फेरीवाले जे पंढरपूरमध्ये जे फिरतात, गाड्यावरती जे आपली विक्री करतात, त्यांच्यावर देखील निर्बंध त्या ठिकाणी प्रशासनाने आवर्जून घातले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरमधली ट्रॅफिकची समस्या ही पूर्णपणे रिकामी होऊ शकते, फक्त थोडं लक्ष पोलिसांनी, पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घातलं पाहिजे। आता सध्याला तुम्ही जर खाली नगरपालिकेच्या समोर गेला, नगरपालिकेच्या समोर देखील तशाच पद्धतीची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। संपूर्ण नगरपालिकेच्या रोडवरती आपल्याला मोटरसायकली, गावली तर 4 व्हीलर अशी वेगवेगळी वाहन त्या ठिकाणी पार्किंग करून पूर्णपणे रस्ता निम्मा पॅक केला जातोय आणि निम्या रस्त्यावरती त्या ठिकाणी वाहतूक चालू असते। त्यामुळे नागरिकांकडून त्या ठिकाणी तीव्र निषेध व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येतोय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये अगदी सोयीस्कर पार्किंगची व्यवस्था आहे, मोठ्या प्रमाणावरती पार्किंगच्या व्यवस्था आहेत, तरी देखील नागरिकांनी त्या ठिकाणी हा त्रास सहन करावा लागतो। या बाजूला तुम्ही बघू शकताय, या बाजूला जर बघितलं तर अगदी 2 गाड्या या रस्त्यावरती बसू शकत नाही त्या, आणि जर 2 गाड्या या रस्त्यावरती आरामशीर बसू शकत नसल्या तर नेमकं चाललंय काय पंढरपूरमध्ये हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। कारण या अर्धा रस्ता तर या मोटरसायकली पूर्णपणे त्या ठिकाणी व्यापून काढला आहे आणि त्याला कारणभूत इथली लोक तर प्रशासन आहेतच, म्हणजे येणारा कस्टमर देखील तेवढाच कारणीभूत आहेत, पण त्याच पद्धतीनं इथला ट्रॅफिक पोलीस नेमका काय करतोय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। समजा 1-2 वेळा जर या भागामध्ये कारवाई केली, कारवाईचं जर या ठिकाणी बोर्ड लावलं तर इथला लोक धाडस करणार नाही ते अशी रस्त्यावरती त्या ठिकाणी वाहन लावायची, आवर्जून त्या ठिकाणी पार्किंग मध्ये वाहन लावतील। बँकेची किंवा इथले जे कार्यालय आहेत त्यांची देखील तेवढी जबाबदारी आहे की आपली वाहनं या ठिकाणी समोर न लावता आतमध्ये पार्किंग करण्याची त्यांना विनंती केली पाहिजे। लोक नक्कीच त्या ठिकाणी पार्किंगची ठिकाणी आतमध्ये व्यवस्था करतील, तेव्हाच आपला पंढरपूर मोकळा त्या ठिकाणी श्वास घेणार आहे। पंढरपूरमध्ये जिथं जिथं अतिक्रमण होतंय ते अवश्य काढलं पाहिजे। अतिक्रमण करून खरं तर पंढरपूरचं त्या ठिकाणी नुकसान या ठिकाणी होतंय, परंतु अतिक्रमणासोबत ज्या पद्धतीनं रस्त्यावरती वाहन लावते त्याच्यावरती देखील शासनानं, प्रशासनानं, इथल्या नगरपालिकेनं, त्यासोबत पोलीस प्रशासनानं आवर्जून लक्ष देऊन त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। कॅमेरामॅन शंभूसह मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर।